मराठी भाषा ही केवळ अभिजात साहित्याने नव्हे तर लोकभाषेमुळे आणि लोककलेमुळे जिवंत असते। त्यामुळे आपल्या भाषेने दिलेल्या या देणगीचं आपण संवर्धनही केलं पाहिजे आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी ते बोलत होते। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच इतर मंत्री आणि आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते। मराठी साहित्यानं आणि मराठी भाषेनं खूप मोठी साहित्य संपदा आपल्याला दिली आहे। याची सुरुवात छत्रपती शिवरायांनी केली। महाराजांनी प्रमाण भाषा अवगत करून दिली। तो वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। जगामध्ये इंग्रजी भाषेला राज्यकर्त्यांची भाषा म्हणून ओळखलं जातं आणि म्हणून आपणही आपल्या भाषेला ज्ञानभाषेमध्ये रूपांतरित केलं पाहिजे। यामुळे मराठीत शिकलेल्या व्यक्तीसाठी मोकळी वाट आपण तयार करू असं मुख्यमंत्री म्हणाले। कारण भाषा ही केवळ अभिजात साहित्याने जिवंत राहते असं नाही, तर ती लोकभाषेमुळे लोककलेमुळे त्या ठिकाणी जिवंत असते। त्यामुळे या लोककला आपल्याला आपलं लोकसाहित्य, आपलं लोकनाट्य, आपली लोकगीतं ही सगळी कशी आपल्याला जिवंत ठेवता येतील, ती कशी आपल्या पुढच्या पिढीपर्यंत आपल्याला नेता येईल हे आपल्याला बघावं लागेल। आपल्या भाषेने दिलेली ही जी देणगी आहे ही आपण निश्चितपणे त्याचं संवर्धनही केलं पाहिजे आणि ती पुढच्या पिढीपर्यंतही नेली पाहिजे आणि त्याचसोबत आपली भाषा ही ज्ञानभाषा असली पाहिजे। कारण जगाच्या पाठीवर त्याच भाषा जिवंत राहतात ज्या ज्ञानभाषा होतात, ज्या व्यवहार भाषा होतात, ज्या भाषेतनं व्यवहार चालतात। मातृभाषेतल्या शिक्षणावर आपल्या सगळ्यांचा भर आहे आणि म्हणूनच मराठी भाषेचा अभिजातपणा टिकवणं ही आपल्या साऱ्यांची जबाबदारी आहे। त्यासाठी मराठी भाषेतलं उत्तम साहित्य, कृती विविध भाषांमध्ये अनुवादित व्हायला हव्यात अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली। व्यवहाराची भाषा म्हणून मराठीचा वापर आपण सर्व क्षेत्रात प्रभावीपणे केला पाहिजे। त्यासाठी सर्वांचं योगदान आवश्यक आहे असं सांगत उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर मराठीची कीर्ती साता समुद्रापलीकडे फडकत ठेवायचे त्यासाठी करावा असं शिंदे म्हणाले। छोट्या छोट्या प्रयत्नातून यशाचा महासागर तयार होतो। मराठीचा हा महासागर आपल्याला तयार करायचा आहे, तो आपण करतो आहे आणि मराठीचा झेंडा साता समुद्रापलीकडे असाच फडकत आपल्याला ठेवायचा आहे। कोणतीही भाषा काल सुसंगत राहते तेव्हाच टिकते आणि समृद्ध होते। मराठीने असे काल सुसंगतपणा दाखवला आहे। गेली 30-40 वर्षात भाषेत किती बदल झाले ते आपण अनुभवले आहेत आणि म्हणून तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे। आपल्या भाषेने हा बदल आत्मसात केला आहे। आपली मराठी भाषा ही रोजगाराची भाषा झाली पाहिजे। मराठी भाषा गौरव दिन केवळ परंपरा नाही तर मराठी भाषेचा उत्सव आहे असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काढले। मराठी भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नसून ती आपली संस्कृती, ओळख आणि अभिमान असल्याचं सांगत राज्य शासन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी नेहमीच कटिबद्ध राहील असं सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितलं। मराठी भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नसून ती आपली संस्कृती, आपली ओळख आणि आपला अभिमान आहे। संतांच्या अभंगापासून शाहिरांच्या पोवाड्यापर्यंत आधुनिक साहित्यापर्यंत मराठी भाषेचं मानवी मनाला समृद्ध केलेलं आहे। राज्य शासन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी नेहमीच कटिबद्ध आहे। मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनामार्फत अनेक उपक्रम राबवले जात आहेत आणि परदेशातही मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तेथील मंडळींना सुद्धा राज्य शासनामार्फत मदत केली जात आहे। त्याआधी जावे विनोदाच्या गावा या कार्यक्रमात अभिजात मराठी साहित्यातल्या विनोदाचं परिपूर्ण दालन उघडण्यात आलं। सत्यवानाची जात वेगळी केवळ सद्गुण खाणी, सत्यवानाची जात वेगळी केवळ सद्गुण खाणी, मिरवलीस तू
घडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू बाई भू घडी फू दमलास काय माझ्या गोविंदा तू र गोविंदा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस